नमस्कार सर्वांना, जय एकविरा. तर गाईज आजचा काही स्पेशल व्लॉग नाही आहे आणि स्पेशल दिवस पण नाही आहे. पण आज खूप महिन्यानंतर, दिवसानंतर पण नाही तर 1 महिन्यानंतर मी आज व्लॉग बनवते. कारण का गाईज टाईमच नव्हता भेटत आणि काही टॉपिकच नव्हता भेटत. आज पण तसा काही टॉपिक नाही आहे. पण बघा आज दिवसभर काय काय होतं आहे आणि कुठे कुठे जाते तसं जाणार तर नाही होत. आणि खूप दिवसातून गाईज आज पाऊस पडलाय तर छान वाटतंय. आणि आज एकविराईचा शिंगार बघा. आणि गाईज दिवसांदिवसान आईचं डोलं मस्त लाल होत चाललंय आणि कसलं भारी वाटतं आणि एकदम आईच्या चेहऱ्यावर एकदम तेज येतंय. तर बघूया माझी बहिणीस काय करते. तर आमचं जरा किचनचा काम करायला घेतलाय म्हणून इथं अर्ध्या वस्तू भेटतात ना, अर्ध्या वस्तू नाही. तर गाईज ही बघा काय करत घेतलाय. तर गाईज ही बनवते जांभूळ, सोडा जांभूळ. बघू चव कशी लागते. आता याच्यात तर पल्प जास्ती आला बरोबर. तर गाईज आता बघू कॅमेरा मी कसा तरी फोन ठेवलाय आणि पराजय तर योईनी बनवलाय. मी पण आताच बघितलं तर बघू कसा लागतोय. साखरच नाही, साखरच नाही, एकदम पुचाट लागतं. साखर नाही, साखर विसरलं काय आता बोलायची तुला. काहीच ना बोला, साखर सुद्धा साखर. तर आता नुसतं याच्यात सोडा टाकलाय आणि जांभूळ टाकलाय बस. मीठ टाकायला विसरलेलो. मीठ तर अजून 5 हे 1 नंबर. तू या बनवते काय, सोनकढी बनवते का? सोनकढी परवडली का? सोनकढी आपल्याला आवडलंय असलं काय. जाऊ दे गाईज आता मस्त लागते, पिऊन घेता. तिच्या समोर काय बोलायची आहे, तिची तोंडावर नाही चांगला बोलत. ती गाईज मी काय बनवलं ना असं वस्तू, ती पण ना माझ्या तोंडावर चांगला बोलत. खायला भरपूर खाते पण माझ्या तोंडावर नाही ते चांगला बोलत नाही बोलेंगे. आणि गाईज सगळी मला बोलल्या म्हणजे बहुतेक जण तरी मला इन्स्टाला आणि यूट्यूबला कमेंट आले की ताई तुम्ही ना भाकरीची रेसिपी ना पूर्णपणे दाखवा. तर रियालिटी ही आहे, तर भाकरीची रेसिपी पण ना मला स्वतःला पण नाही येत नीट जास्ती. मला नुसती मम्मी पीठ दाटून देते, मी वालाचं काम करते. कारण का मी फटाफट वळते. ते पण कधी वळला तर वळला, नाही तर ते पण नाही. तर असं कधी मन झाला ना तर मी 15-20 भाकऱ्या 1 दिवसात करून टाकते. आता रोजच्या असतात आमच्या म्हणून. मला वाटलं जास्ती टाकले, काय बोलायची तुला. तर मी बोलत होतो तर मला पण जास्ती काय रेसिपी माहित नाही. पण मी मम्मीच्या विचारून तुम्हाला एक रेसिपी सांगेल. कसलं तांदूळ आहेत, कसलं काय ते आता मी तुम्हाला संध्याकाळचे 4 वाजता सांगेन. कारण का आमच्या भाकऱ्या 4 वाजताच असतात, सकाळच्या नसतात. 4 वाजता असतं. डायरेक्ट 20 असतात. कारण का खाणारी जास्ती आहे तिथं, सगळ्यांना भाकरीच लागतात. भात कोण जास्ती खात नाही. ही भात खाऊन फुगली बाई. तर चला गाईस आपण खालती चाललो. मी जेवलो आणि मी वरतीच आहे, कधीपासून उठल्या दिवशी वरतीच आहे. आता चाललो खालती. तर गाईज इकडे बघा, मीनी माझी फ्रेम स्वतः बनवली. सगळ्यांना वाटते गिफ्ट दिले, पण गिफ्ट बाबा काय कोण देईल गिफ्ट आम्हाला बाबा. ही मीनी स्वतः बनवली, स्वतः सेल्फ लव बघा गाईज इथपर्यंत. कोण बहिणीस कोण देणार त्याला आहे. तर गाईज मस्त वाटते, मला आवडलाय. हा पिकले आवडला. तर चला गाईज जाऊ खालती आता. तर गाईज मी भाकरी बनवायला गेलोच नाही, कारण का माझं मनच बदलला. आता बरं नको, बरं भाकरी नाही बनवत. तर आता दीदीचा येणार आहेत, भाऊ येणार आहेत. मग बघू कंटिन्यू करू ब्लॉग. मला असं वाटला की ब्लॉग इथंच एंड होईल, पण नाही, कंटिन्यू करू ब्लॉग. तर तुम्ही बघा एंडपर्यंत. जर पॉसिबल झालं तर सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते. तर काहीच दिवाबत्ती गेली आणि काही गोड नव्हतं. मला लागतं खूप गोड खायला. यो भेटला कडू. तर आता दीदी येणार आहे, तिला आम्ही सरप्राईज आहे बघा. तिचा केलवनाचा कसा ठेवला इथं. तर आता जाऊ आपण खालती. चालला किती वरतीच होतो मी ब्लॉग स्टार्टच नाही केला आजचा, म्हणजे काय दाखवलंच नाही. बघू आता पुढे काय होतंय. वरती जेवण बनवतात दीदी सणा, असं अरेंजमेंट केले इथं त्यांच्यासाठी.
अरेंजमेंट म्हणजे असा रोजचा आहे दरवेलीचा. ही मम्मी आहे. तर काहीच पाऊस पडायचा नावच नाही घेत. आज सकाळी 6 वाजता पडला आणि मग लगेच गेला. आता नुसतं ऑरेंज ऑरेंज सगळा ढग झाले. पाऊस काही पडायचा नावच नाही घेत. असा पडला तर असा थंडावा लागतो मस्त चांगला. लय गरम होते आता पण. तर गाईज मी घेतला थंडा पीत. काय गाईज सकाळपासून फक्त मीच बोलतो, काय दाखवितच नाही. मला सुद्धा या ब्लॉगमध्ये मजा नाही येत काय बोलायची. तर गाईज आता मी जर काहीच काय जेवायला बनवत असतो ना तर इंटरेस्टिंग तुम्हाला दाखवलं असतं, पण नानी बनवते म्हणून. तो गाईज तुमचे ब्लॉगरनी अशा प्रकारे तर थंड हलवत हलवत आहे. धावत धावत आले असं वाटतं मनाई तुम्ही. गाईस काय केला आहे तुमच्या ब्लॉगरने तुम्ही बघू शकत आहात. थंडा का तो गाईस मम्मी बघू शकत आहात. मम्मी या शिवाजी मला माहिती नाही मर तू कशी माहिती होता. हे पाहुणी ती पटकन गाईस अशा प्रकारे काम वाढवलंय. स्वतःहून पुसायचं असतं. पुसल ये फुस फुस गाईस. म्हणजे गाईस इतकं पण ओढलेला काय बोलूया तुमच्या ब्लॉगरला. काय चालू आहे तुमच्या ब्लॉगरचं बघा. दिदे इकडे बघ दिदे. अरे बघ की ए लाजू नको की मुळी. गाईस दीदीनी काय ती चैन डोल्याची इथे ठेवले. कारण काय एक डोला दुखतं आणि असं एक डोला दुखल्यावर लावतात डोल्याला. ओ ओ ओ सोडून लावतात. ओ माय गॉड फरक पडतो. म्हणजे गाईस कोणता डोळा दुखत असेल ना पाणी निघत असेल ना सोना लावता. बघ सोना जर चैन बिन काय अंगठी बिंगठी असली ना आता या अंगठी अशी लावायची डोल्याला खरंच फरक पडतो. गाईस बघून घ्या. दाखर दिले कसं लावायचं. आता चैन असं लावायचं गाईस. असं लावायचं गाईस असं. काय टाकलं लावायची आहे. तर गाईस आता दीदीचा आल्यान आणि लई मस्त मस्त खायला आणलंय ते. आता काय गाईस मजा येते अशी. दीदीचा दीदी आले आता का किती दिवसांची आले. आता तुला ब्लॉग मध्ये यायलाच लागणार आहे. आता तू रोज रोज नाही दिसणार माझ्या ब्लॉग मध्ये. तर आमचं सारांश याला जेवण नाही. सारू काय बोलतोस तू. अय सारू इकडे बघ. अय काय बोलशील. आली तर मोबाईल मध्ये व्यस्त आहे. तर गाईज ही आता चालली ये जिथे माझ्या ब्लॉग मध्ये काहीतरी ही चालली लास्ट. सासर लाली तो बहीण घाली. तर गाई दिवस चॉकी घेऊन झाले. आता हिला उद्या ना गाईच आता जाऊ तेव्हा आम्ही. आज सामान कुठे आज आम्ही भेट घेत आहे. सकाळी चालाय ना तरी आता यार गाईज खूप तासात दर्दनाक असं होतंय. तर गाईज हिने ती आणलेली आपली ती केक आणलेला. तुम्ही गपचूप माझ्या पिशवीत लपून ठेवला. सगळ्यांना नाही दे पडवळाचं सगळ्यांना द्यायला गाईज. एवढी भारी चव होती त्या केकाची. तर मला असा आता एवढं इमोशनल फील होतंय. तिला आम्ही काहीतरी दिलाय आमच्याकडून पण गाईज. नाना तर गाईज आता घरी आलो. माझा अवतारलंय बेकार झालंय. फ्रेश होतंय ना जेवायला लागतंय लवकर. सो गाईस वेदिका दीदी नाव जस्ट गेले आहे. आता निघतच नाही तशी घरात. गाईज दिस इज माय मदर. दिस इज सिस्टर. अरे दिस इज माय लिटिल सिस्टर. दिस इज माय नानी.
ओके 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 गाईस. तो गाईस इथे तुम्ही बघू शकत आहात. दिस इज काका काकूस नानू आमचे नाना साहेबणी. तुम्ही बघू शकत आहात गाईस. आपण पैसे बघू. मजा आला. 300 400 500 700 सो गाईस मला गिफ्ट आल्यात आहे. गाईस गिफ्ट ही बघा या गाई गाई गाई. सो गाईस गाईस माझा आहे यो.